समर्थ. आज मी तुम्हाला 5 असे उपाय सांगणार आहे ज्याच्याने आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढते हे निश्चित आहे. त्याच्यातलंच पहिलं तुम्हाला सांगते, गुरुपुष्य अमृत योग आला की त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर एक पिंपळाचं पान तोडून आणायचं आहे. पिंपळाचं पान हिरवगच्च तोडून आणायचं, त्याच्यावर ते स्वच्छ धुवून टाकायचं, त्याच्यावर हळदीचं एक स्वस्तिक काढायचं आहे आणि किंवा आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या पर्समध्ये ते ठेवायचं आहे गुरुपुष्य अमृतच्या दिवशी. आणि दुसरा जो उपाय आहे तो म्हणजे गोरगरिबांना, जे गोरगरीब तुम्हाला दिसतील त्या दिवशी, तर त्यांना तुम्हाला काहीतरी खायला द्यायचं आहे किंवा वस्त्र किंवा चप्पल असं काहीतरी दान करायचं आहे. तिसरं म्हणजे बघा, जे द्वितीयपंथी असतात म्हणजे त्यांना ही जडे सुद्धा म्हटले गेलेलं आहे, पण ते द्वितीयपंथी जे असतात त्यांच्याकडे आपल्याला काहीतरी पैसे द्यायचे आहे. ते तुम्हाला म्हणजे रस्त्यावर दिसत असतात, तर त्यांना पैसे द्यायचे, त्यांना काही पैसे द्यायचे. त्याच्यातून जर त्यांच्या मनामध्ये जर असेल तर ते आपल्याला नक्कीच 1 रुपया 2 रुपये असे देतात. तर ते जे पैसे असतात ते घरी आणायचे, त्याची पूजा करायची आणि आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या पर्समध्ये ठेवायचं. असं केल्याने आपल्या पैशांमध्ये वाढ होते, ते पैसे कधीच समाप्त होत नाही असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे, जे द्वितीयपंथी लोकांनी दिलेले असतात ते. आणि जर त्यांच्या सहकुशीने त्यांनी 1 रुपया घेऊन त्याच्या म्हणजे दातामध्ये चावून जर तुम्हाला दिला तर तो अतिशय उत्तम असतो. तो पैसा कधीच खर्चायचा नाही, आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं. नेहमी धनसंपदा तुमच्या घरामध्ये वाढत राहील, हे द्वितीयपंथी लोकांचं शास्त्र आहे. आणि तिसरं म्हणजे बघा, जे आपल्या घरातली जी कपाट आहे, तिजोरी आहे, ती कधी पण उत्तर दिशेकडे उघडणारी असावी, उत्तर दिशेकडे उघडणारच असावी. अशा प्रकारे आपल्याला आपल्या घरातली तिजोरी किंवा कपाट ठेवायची आहे. आणि दुसरं म्हणजे ती कधी हलणारी नसो, तुटलेला काच नसावा किंवा फाटकं तुटकं म्हणजे तुटलेलं फाटकं बिटकं असं कपाट नसावी. कपाट चांगली असावी. ज्या ठिकाणी आपण धान्य ठेवतो त्या ठिकाणी जे द्वितीयपंथी लोकांनी दिलेला जो 1 रुपया असतो तो ठेवायचा. निश्चितच तुमच्या घरामध्ये धनसंपदा वाढेल आणि कधीच तुमच्या घरामध्ये धनाची कमतरता राहणार नाही. द्वितीयपंथी लोकांनी दिलेला जो पैसा असतो तो अतिशय शुभ असतो, त्यांना मान्यताच प्राप्ती झालेली आहे. माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.